पत्रास कारण की प्रिय गोविंद काका, मी खूप लहान आहे. शब्द कदाचित अजूनही बाळबोध असतील, पण भावना मात्र मनाच्या खोल गाभाऱ्यातून आलेल्या आहे. म्हणूनच हे पत्र लिहिते आहे. निव्वळ शब्द नाहीत हे काका, तर माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं, आई बाबांच्या बोलण्यात ऐकलेलं आणि मनाच्या कोपऱ्यात साठवलेलं तुमचं प्रतिबिंब आहे. गोविंद काका, तुमचं नाव घेताना घरात एक जिव्हाळ्याची शांतता पसरते. तुम्ही मंत्री आहात हे खरं, पण आमच्यासाठी तुम्ही घरातला एक विश्वासू माणूस आहात. कधी अभिमान, कधी आधार, तर कधी भक्कम सावली. आई सांगते, गोविंद गावडे बोलतो तेव्हा शब्द आग ओकतात, पण त्या आगीतही माणुसकी असते. तुमचं खरं बोलणं कधी अस्वस्थ करतं, कधी डोळे उघडतं, पण दरवेळी अंतर्मनाला हलवतं. तुमचं सडेतोडपण हे खरं तर आमच्यासारख्या पिढीला शिकवण आहे. सत्ता म्हणजे झुकणं नाही, सत्यासाठी उभं राहणं. काका, तुम्ही जेव्हा तुरुंगात गेलात तेव्हा तुम्ही काही हरलात नाही. तुम्ही त्या क्षणी आमच्यासाठी लढणारा गोविंद झाला. उमेदीचा काळ, जेव्हा इतरांनी रंगमंचाचा पडदा उघडावा, तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरला. स्वप्न उधळून लोकांसाठी तोंड दिली लोखंडी गजांना. श्री नागेश देव तुमच्यावर आशीर्वादाची सावली धरून आहे आणि कटमगा दादांचा हात तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुमचं बोलणं आकाशालाही भिडतं आणि तुमचं माणूसपण मातीत रुजतं. तुमचे बाबा शेपू गावडे कष्टकरी, शांत, पण पाय जमिनीवर घट्ट रोवणारे. तुम्ही त्यांचं नाव मोठं केलं, पण त्यांची माती अंगावरून कधीच गाळीच नाही. खरं सांगू, तुमच्यात मी आजही त्या कुळागराच्या मातीत माखलेला गोविंद पाहते, जो मंत्रिमंडळात असूनही अजूनही बाभळीच्या झाडाखाली झोपतो. काका, तुमचं खरं रूप हे मंत्रिपदात नाही, तर आमच्या माणसांच्या आठवणीत आहे. तुम्ही लाखो लोकांच्या काळजात